नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भां ब्रह्मा विष्णुं महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मण गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः अत्रपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमोच्यते वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर श्री गणेश दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज
गाणगापूर निवासी भगवान की जय. काल आपण असं पाहिलं की एक क्रूर मनुष्य आणि एक सात्विक मनुष्य. क्रूर मनुष्यानं सात्विक मनुष्याला सांगितलं की मी तुला मारून खाणार आहे. धर्मराजाने काय प्रश्न विचारला? साम आणि दाम यामध्ये काय फरक आहे? लांब जातं म्हणून इकडे गेलं. साम आणि दाम मध्ये काय फरक आहे? तर ज्या माणसाने, क्रूर माणसाने सात्विक माणसाला असं सांगितलं की तुला मी मारून खाऊन जाईल, तर हा मनुष्य एवढं बोलल्यावर सुद्धा निर्भय होता. त्याची नजर त्याच्यावर पडली आणि तो जो दृष्ट मनुष्य होता त्याचं वचन बदललं. म्हणाले, हे ब्राह्मणा, मी तुला जे प्रश्नाचं उत्तर देतो ते जर तू दिलं तर मी तुला सोडून देईन. म्हणाले, सांग, प्रश्नाचं उत्तर दे, मी तुला सोडून देईन. मी इतका दुर्बल आणि उदास का आहे? कारण तो क्रूर होता. माणूस क्रूर का बनतो याचं उत्तर पाहिजे त्याला. ते वचन ऐकल्यावर ब्राह्मणाने विचार केला, धैर्य धरून त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला आरंभ केलाय. मनुष्याला दृष्ट बनण्याचं कारण काय ठरतं? ते एकूण 21 कारणं आहेत. हे राक्षसा, तुला सांगतो, तू सदहृदय आहे, तू मुळात चांगला आहे. याचं उत्तर काय आहे? मनुष्य दात ही मुळातची भजनशील. त्याच्यावर प्रसंग येत जातात आणि प्रसंगाने तो बनत जातो. म्हणून काही वाईट प्रसंग आले की आजूबाजूने लोक उभे राहिले पाहिजे आणि त्याला त्या प्रसंगातून बाहेर काढला पाहिजे. पण आजच्या काळामध्ये सक्का भाऊ काढायला तयार नाही आहे. लोक फक्त त्याच्यावर उदास असे प्रहार करतात. तू सांभाळलं नाही, तो अमुक केलं नाही, तो ढमुक केलं नाही. आणि त्यामुळे लोक आत्महत्येला प्रवृत्त होत आहे. कोणत्याही माणसाचं काही चुकलं तर त्याला त्याच्यातून सावरायचं आहे. वर्तमान स्थितीमध्ये कोणीही सावरायला तयार नाही. आणि म्हणून माणसाचं मन उदास होतं आणि उदास मनानं मनुष्य अनाठायी कर्म करतो. म्हणून त्यावेळेस, हे राक्षसा, तू परदेशाच्या वेगानं लोकांपासून लांब राहिला. कारण जे तुझे स्वजन होते त्यांच्यापासून तू लांब राहिला. कारण माणसाला स्वजनांना दुःख सांगता येतं. कालची एक घटना आहे. एक मुलगा अनाथ होता, त्याला त्याची आत्या वागवत होती. तो अभ्यास करेना म्हणून ती आत्या त्याला सारखी लागत होती. त्याने मित्रांच्या भरोशाने बॅट घेतली आणि आत्या स्वयंपाक करत असताना मागून तिच्या डोक्यात टाकली आणि मारून टाकली. म्हणजे त्याला आई बाप नाही आहे, पण ज्या आत्यानं वागवलं, त्याला वाढवलं, 10वीत का 12वीत होता, तो मारूनच टाकलं त्याने. लेटेस्ट घटना आहे काल परवाची. म्हणजे असं वाटत होईल का त्या बाईला, तर त्याचे माता पिता गेल्यावर तिच्या मृत्यूला तो कारण होता म्हणून तिने पोचला आणि शेवटी संपला. कारण अभ्यास करत नसेल तर रागवत असेल. म्हणून अतुलित विषयाचा तू उपभोग करत राहिला. जे विषय आपल्या पात्रतेचे नाही किंवा आपल्या ताकदीचे नाही, पैसा लावणं, अतिविषय उपभोगणं, चांगले कपडे घेणं, कोणाकडून कर्ज घेत राहणं, यामुळे तुझे मित्रसुद्धा तुला सन्मानित करत नव्हते. तो तुझ्या स्वभावाचा दोष होता आणि तू लोकांपासून विन्मुख होत होता. पण तुझ्या अपेक्षा मात्र कमी होत नव्हत्या.
म्हणून आता अशा लोकांना काही लोक त्यांच्या मनावर चांगले संस्कार होण्याकरता त्यांना काही ऐकवतात, लेक्चर, गोष्ट, काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, त्या विचारातून त्याला बाहेर काढतं. तुझ्या गुणाच्या निकृष्ट गुण असल्यामुळे तुला जड मनुष्य म्हणून लोक ओळखत होते आणि धन ऐश्वर्याचे लोक तुझी अवहेलना करत होते. कारण ज्यांच्याजवळ धन आणि ऐश्वर असतं त्यांना आपल्या समान मनुष्य लागतो, ते दुसऱ्याची अवहेलना करतात. आणि त्यामुळे तू दिवसेंदिवस दुर्बल झाला आणि उदास होत राहिला. गुणवान विद्वान लोकांना तू कधी सन्मान दिला नाही. तू गुणहीन आणि मूढ व्यक्तींच्या संगतीला राहिला. जीवन निर्वाह करता काही उपाय नाही म्हणून क्लेश उठवत राहिला, चोरी करत राहिला, दुसऱ्याची वस्तू घेऊ लागला आणि एवढंच नाही तर दुसऱ्याची निंदा करू लागला. यामुळे तुझ्या मनाचा स्वभाव बदलत गेला. हे तुझ्या दुर्बलतेचं कारण झालं. तुला जी दुर्बलता आली, तू सज्जनांचं कारण नसता सज्जन लोकांच्या शरीराला कष्ट दिले, त्यांच्यावर उपकार करायच्या ऐवजी अपउपकार केले आणि त्यामुळे तुझ्या शरीरातली शक्ती निष्ठ झाली. ज्यांचं चित्त काम क्रोधाने आक्रंद आहे असे लोक ताबडतोब कुमार्गावर जातात आणि कुमार्गावर गेल्यावर त्यांना कष्ट भोगावे लागतात. संभवतः कुमार्गावर गेल्यानंतर कष्ट भोगून सुद्धा ते नेहमी चिंतित आणि उदासीत राहतात. यद्यपि तू मोठ्या बुद्धिमान लोकांच्या जवळ राहिला असता तर त्यांनी तुला हसले असते, पण तुला मार्ग दाखवला असता. तू बुद्धिमान लोक आपल्याला हसतील या भीतीनं दुराचारी लोकांजवळ राहिला आणि चांगल्या लोकांचे तिरस्कार केले. तरी तुझी उदासीनता दुर्बलतेचं कारण आहे. अथवा तू शत्रूला दिवसेंदिवस शत्रू समजू लागला, श्रेष्ठ पुरुषांना शत्रू समजायला लागला. जे मित्र धोका देत होते त्यांना आपलं समजायला लागला आणि जे तुला उपदेश करत होते त्यांना शत्रू समजायला लागला. त्यामुळे कुशल विद्वान गुणज्ञान पुरुषांच्या जवळ तुला उदासीनता आली. तू संदेहरहित होऊन उत्तम गोष्टी केल्या नाही. विरुद्ध पुरुषांच्या समुदायामध्ये तुझ्या गुणाची पुढे प्रसिद्धी किंवा तुला तुझ्या गुणाला वाढवता नाही आलं. तू दरिद्री लक्ष्मीहीन असला, कर्महीन असला, मग तुझ्या दृष्ट मित्रांनी तुला सोडून दिलं आणि तू वनात येऊन हिंसक बनला. आता वनातली हिंसा करता करता तुला माणसाची हिंसा करायची वृत्ती झाली. मग हिंसक माणूस कसा बिघडत जातो. अनेक प्राण्यांची हिंसा करून तू त्यांना खाल्लेला आहे. त्यामुळे त्या प्राण्यांची प्रवृत्ती तुझ्यात आली आहे. जसे प्राणी जे लोक खातात तशी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये येत असते. तू प्रिय व्यक्तींना मूर्ख समजायला लागला आणि कुपित होऊन तऱ्हेतऱ्हेचे लोकांनी तुला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण दिवसेंदिवस तू दुर्बल आणि उदासीन झाला. कोणी मनुष्य आपल्या इच्छेनुसार काम करण्याचा प्रयत्न करतो, पण कामात त्याला अपयश आलं. आता पहा नाही पोरं, आम्ही इंटरव्ह्यू देतो पण पासच होत नाही असं सांगतात. आता त्यांना हे समजत नाही की लोकांना कुशल आणि बहु काम करणारे लोक आवडतात. सरकारी नोकरीमध्ये झोपून जातं तुमचं टक्केवारीची माप आहे किंवा काही जातीचं सर्टिफिकेट म्हणून, पण कंपन्या नाही स्वीकारत.
त्यांना काम करणारा मनुष्य पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी, तुमचे हातवारे बोलताना ते सगळं पाहतात. हा उत्तर बरोबर देतो पण भित्र्यासारखा उभा आहे, हा कामात प्रवीण राहणार नाही, रिजेक्ट. पेपरामध्ये उत्तर बरोबर असतात, इंटरव्ह्यूमध्ये फेल होतात. पण त्यांना आप लोक काय सांगतो, हा उभा कर देवाचा नाही, त्यांना पर्सनॅलिटी वाढवायला लावली पाहिजे. ते गुण त्यांच्या अंगी दिले पाहिजे. सगळे लोक कुंडाले घेऊन तेच प्रश्न विचारतात. लग्न करताना सुद्धा मुलाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, नुसते ग्रह काय करतील, ग्रह असल्यावर सुद्धा प्रयत्न करावे लागतात. हल्ली लोकांचे प्रयत्न कमी आणि ग्रह फक्त पाहिजे. हा खडा घेऊ, तो खडा घेऊ, उजवा शंख आणू, डावा डमरू आणू. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणीवरी. साहेबाला सुद्धा काम पाहिजे, तुम्ही काम करून दाखवा, बरोबर साहेब देतो. म्हणून हे गुणाची वृद्धी झाली पाहिजे. या गुणाची वृद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्य प्रत्येक ठिकाणी कमी पडतो. तुला लज्जा राहिली नाही, तू शीतल झाला, अंतरिक्ष अभिप्राय जाणून तुला मी तो संसारात नाना प्रकारची बुद्धी, भिन्न भिन्न माणसं आणि वेगवेगळी रुची असते. माणसं सुद्धा एका रुचीचं नसतात. काही लोकांना नुसती गंमतच आवडते, काही लोकांना केव्हा केव्हा गंमत आवडते आणि केव्हा केव्हा आवडत नाही. काही लोकांना मधुर बोलायचं आवडतं, काही लोक क्रूर बोलतात. म्हणून तू विद्वान लोकांचे आणि विद्यावान लोकांचं यश पाहिलं नाही. तू नेहमी त्या लोकांपासून लांब राहिला, कारण आपण तिथे पराजित होऊ हे मग तुला पटत होतं, पण कीर्ती मिळाली पाहिजे याची अभिलाषा होती. म्हणून तू काही काही वेळा धनिक लोकांना धमकी देऊन त्यांच्याकडून धन मिळवण्याचा प्रयत्न करत असेल. त्यामुळे तुला धनिक लोकांनी सुद्धा लांब लुटून दिला. तू ज्यांना दान मिळालं त्यांच्याजवळून धमकी घेऊन वाढत गेला. उदासीनता आणि दुर्बलता, जो तुला मदत करू लागला त्याला रोज सतवू लागला आणि सतत त्याच्या घरचं धन अपहरण करू लागला. तुझी एका दिवसाची वेळ भागली म्हणजे तू आनंद मानू लागला, पण दुसऱ्या दिवशी परत कोण तुला उभं करेल. तुझी उदासीनता यामुळे वाढली. तू लोकांचे दोषच पाहिले पण स्वतःच्या दोषाकडे कधी अंतर्मुख झाला नाही. साधू पुरुष गृहस्थ दुर्जनांना किंवा सज्जनांना तू कधी नमस्कार केला नाही. संन्यासी, मठ, मंदिर इथे थांबायची तुला आसक्ती नव्हती, प्रसाद खाण्यापुरताच थांबला तू. काही लोक मंदिरात येतात, आता तुम्हाला आपला आहे ना, एवढं त्याला हे ठेवून सुद्धा तू कुठूनही काहीतरी खिचाट टाकायचा प्रयत्न करतोस ना. असं आहे, म्हणजे चांगलं नाही ना. मी काही माणसं मंदिरात तेवढ्याकरता जातात म्हणून समर्थांनी दासबोधात लिहिलं आहे, काही लोक येती प्रसाद खावयासी, काही येती पादत्राणे बदलवायची. लवकर उठायचं आणि चांगलं पादत्राण घेऊन चाललं जायचं. आपण म्हणतो कशाला नाही, तो तर चांगला माणूस आहे, आपलं रोज ऐकतो तो. आता पादत्राण चोरण्याचं प्रमाण कमी झालं, कारण सगळ्यांना भारी पादत्राण वापरायची सवय झाली आणि जे पूर्वी भारी वापरत होते ते मंदिरात हलका आणायला लागले. कारण नेहमीच जायला लागल्यामुळे त्यांनी बदलून टाकलं, त्यामुळे आता जात नाही. म्हणून ते म्हणतात, तुला दारिद्र्य आणि दुःख भोगावं लागतंय, तुझं जीवन व्यर्थ आहे असं तुला समजतं. धर्म, अर्थ आणि काम हे तुला अनुकूल नाही आहे. तू दुसऱ्या लोकांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे तुला तुझ्या जीविताची इच्छा नाही. धनावर गुजरार होत नाही, कष्टावर गुजरार होतात. तुला कष्ट करायची इच्छा नाही.
तू वेद ब्राह्मण वेदाविरुद्ध कर्म करतो म्हणून विद्वान लोक तुझ्यावर कृपादृष्टी टाकत नाही. विद्वानांजवळ सुद्धा खोटं बोलणारे लोक खूप असतात. मग विद्वान लोक एकदा पाहून घेतात आणि त्याच्यावर कृपादृष्टी टाकतात. आत्ताच आमचा दृष्टीचा विषय झाला होता की दृष्टी कालही सांगितलं होतं दृष्टीविषयी. विद्वान लोक नेहमी कृपादृष्टी टाकतात आणि म्हणून त्याचं एक भजन आहे, कृपा दृष्टी निहाळू. परमात्मा काय करतो, सज्जनांकडून आपल्या भक्तांना कृपादृष्टीने निहाळून घेतो. जसं आईची कृपा पाहिजे, आपण म्हणतो तू आशीर्वाद दे, माझं काम झालं पाहिजे, म्हणजे ती निहाळते आपल्याला आणि मग कृपादृष्टी सांगते. देवाला सांगते की याचं काम होऊ द्या, पण लक्षात ठेव देवाचं काम झाल्यावर देवाला काही दे बरं, असं परत आपल्याला आई सांगते. काल आपण ऐकलं की जे पुरुष बाहेर गेल्यानंतर काही स्त्रिया देवाचं स्तोत्र पठण करतात की यांना यश मिळू दे. काही घरी आल्यावर म्हणतात काय आणलं पैसे, अशा स्त्रिया असतात. आज काय खाडा पडला काय, म्हटलं पगार नाही आहे. एकदा मिळायला लागलं की मग रोजच अपेक्षा होते. म्हणून ते म्हणतात, असं म्हणून त्या ब्राह्मणानं त्या राक्षस समान असलेल्या माणसाला अगदी गार केलं, ब्राह्मणाचा विशेष सत्कार केला आणि त्यावेळी तो त्या ब्राह्मणाचा मित्र बनला आणि त्या दिवसापासून त्याने ते क्रूर कर्म सोडून दिलं. म्हणजे मनुष्य बिघडायला इतके कारण असतात. राक्षसाची आकृतीसुद्धा माणसासारखीच असते, फक्त तो केस विंचरत नाही, कसा तरी राहतो, आंघोळ करत नाही, मलिन होतो, म्हणून तो भयानक वाटतो. मलिन होतो. आज एक सकाळीच महात्मा आला होता, त्याच्या अंगावर कवड्या हे ते, पण आंघोळीने कपडेच धुतलेले नव्हते, त्यामुळे तो वास येत होता त्याचा. मग कोण महात्मा समजेल तुम्हाला? तुमच्यामध्ये पवित्रता स्वच्छता नसली तर जरी गेरू कपडे असले तरी कोणी महात्मा समजणार नाही. म्हणून बाह्य पवित्रता बाह्य स्वच्छता ही माणसाला आवश्यक असते. आपण ज्याच्या घरात जातो त्याच्या दारापुढे जर व्यवस्थितपणा असेल तर आपल्याला वाटतं की योग्य माणूस आहे, आणि तिथे जर अव्यवस्था असेल तर माणसाला आणि यांच्या घरात कोणी बाई नाही वा असं वाटायला लागतं. आता भीष्म पितामह म्हणाले, धर्मराजा तू आता कोणता प्रश्न विचारतोय ते सांग. तेव्हा धर्मराजा म्हणाले, श्राद्धाविषयी देवदूत आणि पितर यांच्यामध्ये इंद्र आणि बृहस्पती यांचा संवाद मी ऐकला आहे, तो ओझरता ऐकला आहे. तर इंद्र आणि बृहस्पती यांचा संवाद मला श्राद्धाबद्दल सांगा. भीष्म पितामह म्हणाले, धर्मराजा पूर्वकालामध्ये वेदव्यास धर्माचं गूढ रहस्य त्यांनी मला जे सांगितलं व्यासांनी ते मी तुला सांगतो. जे केल्यानं देवता पितर ऋषी प्रथम लक्ष्मी चित्रगुप्त हे दिग्गज आपल्याला प्रसन्न होतात. ऋषींना धर्माचं रहस्य माहिती असतं, कारण त्यांनी मोठमोठे अनुष्ठानं केलेले असतात आणि त्या अनुष्ठानाच्या प्रभावाने ते आचरणी करतात. त्यामुळे संत महात्म्यांजवळ पाप राहत नाही, ते पापमुक्त होतात आणि सद्गुण त्यांच्याकडे येत जातात. जसं कसाई समान कलावर असतात, म्हणजे ज्याप्रमाणे कसाई असतो त्याप्रमाणे हे कलेमध्ये जे लोक करतात नृत्य, म्हणजे ज्याला तमाशा असं म्हणतात, हे काय करतात, लोकांच्या कामाला प्रवृत्त करतात.
आणि लोकांच्या कामाला प्रवृत्त केला. म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य कसाही प्राण्याला मारून टाकतो आणि त्याचं मांस विकतो, त्याप्रमाणे हे कलाकार माणसाच्या शरीरामध्ये कामाची प्रवृत्ती करून त्याला घरापासून तोडून टाकतात. म्हणून दोघी सारखे. कारण पहा तुम्ही ते कलाकार नाचायला लागले, गायला लागले की मनुष्य त्यांच्या नादी लागतो आणि घरापासून तुटून जातो. म्हणून त्यांचं कर्म आणि या कलाकारांचं कर्म सारखं आहे. कारण जिवंत जीवापासून तोडले जातात आणि तो जिवंत जीवाला मारतो. कोणाच्याही गोड संसारामध्ये विपरीत अवस्था करणं हे कसाया इतकंच काम आहे. तुम्ही तो पाहिलेला सिनेमा तुमच्या डोळ्यासमोर आहे. कोणता? हां, किती वेळा पाहिला होता? पुष्कळ वेळा. असं आहे ते तोडण्याचं काम आहे. म्हणून कीर्तनामध्ये तसं वाजवायचं सुद्धा नाही. असं वाजवतं कोणाला माहितीच नाही ना काही. कारण त्या वाद्याची लहर सुद्धा माणसाचं चित्त विचलित करते. हे हल्ली कीर्तनकार ते दादा कोंडकेचं गाणं आहे ना, त्याच्यावर काही वेळा अभंग म्हणतात, माळ्याच्या माळ्या, त्याच्यावर म्हणतात. ते हल्ली चाल उचलून घेतात तशी. तसं करायचं नाही त्याला. कारण तुम्ही दुसऱ्यांच्या मनाला म्हणजे भर कीर्तनामध्ये भरकटून देता मन. कारण हे संगीत असं आहे, हारण बसून द्यायचं, मरून द्यायचं, साप डोलायला लागून जातो. कुरंग मातंग पतंग भुंग ते विसरून जातात. जर हारणच्या नादामध्ये मारून टाकतो मनुष्य. शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श हे माणसाच्या मनाला विचलित करून टाकतात. म्हणून त्यावेळेस जो पवित्र पुण्यकारक परिचय करणार आहे त्याला धर्माचं रहस्याची व्याख्या कळाली पाहिजे. परमपवित्र धर्मयुक्त साक्षात देवतांच्या द्वारानं नाम आणि ओंकार मंत्राचं शास्त्राप्रमाणे श्रवण करावं. कीर्तनात आणि प्रवचनात सुद्धा भगवंताचं नाम आणि शास्त्रामध्ये सांगितलेला ओंकार म्हणजे ओम. पण ओम अक्षराला आहार विहार लागतो. तो जर आहार विहार नसेल तर ते अक्षर उपयोगाला येत नाही. मी आता देवी भागवत सांगत होतं ना, अगदी वातावरण छान होतं. पण 4:30 वाजले आणि कोणत्या तरी बाईनं त्या गल्लीमध्ये भरिताला फोडणी दिली. जेव्हा सुटलाय तो वास तर मला असं स्वाद गोदमध्ये शेवटी मी काढलं, सुंगलं, नाही तर मला हे व्हायला लागलं होतं. कारण तो वासच तसा विचित्र असतो ना तो. आणि मग नंतर हिची कथा सांगितली. जांबुवंतीची. कारण जांबुवंतीला शोधायला भगवान जेव्हा गेले तो मणी, त्यावेळेला 27 दिवस गुहेमधून बाहेर आले नाही. रक्त यायचं. बलरामदादा परत येऊन गेले होते. मग तेवढ्या वेळात नारद द्वारकेमध्ये गेले. वसुदेव आणि देवकी बिना अन्न पाण्याने बसले होते. राण्या रुक्मिणी बिना अन्न पाण्याने. देवी भागवतातली कथा सांगत होती. तर त्यावेळेला नारदांना विचारलं की नारदा, देव 27 दिवसापासून आले आणि म्हणे तुम्ही उद्या चैत्र नवरात्र सुरू होत आहे, मी हा मंत्र देतो, हा मंत्र म्हणा, 3 दिवसात ना देव येतील म्हणे. जिवंत आहे का म्हणे? हां, पण संकट आहे म्हणे त्यांच्यावर. पण या संकटातून मंगल होईल म्हणे. मग वसुदेव, देवकी, रुक्मिणी सगळे देवीचं नवरात्र करायला लागले चैत्रातलं.
आणि दुम दुर्गा मंत्राचा जप दिला नारदाने. आणि मग 31व्या दिवशी भगवान जांबुवतीला घेऊन आले तर तिला असं फडक्याने टाकलेलं होतं. जांबुवती, कोणाला तुझं रूप दाखवायचं नाही, तेव्हा महालामध्ये यायचं आणि एकटी राहायचं. रुक्मिणी म्हणे इतकी सुंदर आहे ही की कोणी पाहायचं नाही. असे माझ्यापेक्षा कसे काय सुंदर असू शकेल, तर हिचं मूळ रूप बदलवून टाकतं म्हणे मी. कारण आता देवाने काय केलं की हे जांबुवतीचं रूप तर काही बदलवता येत नव्हतं. देवाला अशी उलटी सुलटी क्रिया करता येत नाही. मग ते लक्ष्मी मार्फत केलं. लक्ष्मीला आला क्रोध आणि भगवंताने आपल्याबरोबर जन्माला आलेली देवी कोण, विंध्याचल वासिनी, तिला आमंत्रित केलं. तू हिच्या अंगात घुस लक्ष्मीच्या आणि कर उलट. मग ती माया तिथे घुसली आणि लक्ष्मीनं जी विद्रूप होती जांबुवती, तिला एकदम उत्तम स्वरूप दिलं. हिला मूळ स्वरूपात राहूच देणार नाही म्हणे मी, असं बोलली लक्ष्मी. भगवान हसले की आपलं काम झालं. आणि तिने प्रयोग केला आणि काळीची एकदम सुंदर होऊन गेली. मग जांबुवती पुढे गेली, नमस्कार केला रुक्मिणीला आणि देवकीला. देवकी म्हणे सोन्याचं मुख पाहिल्याशिवाय मी, कारण सोन्याचं काय पाहावं लागतं, सोन्याचं मुख पाहावं लागतं, आरसा हे ते सगळं करावं लागतं. म्हणे भगवान म्हणाले जांबुवती उघड तुझं रूप. उघडलं तर एकदम सुंदर. लक्ष्मी पाहायला लागली. आता लक्ष्मीने तिला सुंदर केलं होतं. जसं प्रल्हादाच्या आई कयादू आली तेव्हा मोठ्या राणीला म्हणजे हिरण्यकश्यपूच्या राणीला अशी बुद्धी झाली की हिने आपल्या शेजारी राहावं. पा कसं रक्षण झालं. देवतारी तया कोण मारी, देव मारी तया कोण तारी. तर केव्हा केव्हा आपल्यावर जर ईश्वरी कृपा असेल किंवा गुरुकृपा असेल, संत कृपा असेल, तर अशक्य गोष्टी शक्य. काय करता नोहे महाराज. आपण म्हणतो ना, आम्ही शेगावला लागलो ना आमची कायच पलटून गेली हो, असं आहे. मग जायला लागले एस टी पासवाले दर याला फुकट, त्यांची काय काही पलटली नाही. कारण ते त्या भावनेने गेले नाही, फक्त काया पलटते या भावनेने गेले. कारण जाणाऱ्याची भावना कारण असते. जाणाऱ्याची भावना कारण, जशी भावना मना पावना भावना. आपण जर शुद्ध मनानं करत गेलो ना तर आपल्यात परिवर्तन होतं. पण आपल्या मनामध्ये जर अशुद्ध आणि मिश्र भाव असेल तर काम होत नाही. काही लोक पुष्कळ देवाचे करतात पण त्याचे कामच सरळ नाही होत, कारण भावनेमध्ये गडबड आहे, कुठेतरी तडा गेला आहे. म्हणून ते म्हणतात की परमपवित्र पुण्यकारक परिचय देतो. धर्मचं रहस्य जाणलं पाहिजे. म्हणून पवित्र पुण्य देवता लोक शास्त्राचं श्रवण करतात आणि पितर श्राद्धाच्या विषयी गूढ गोष्ट सांगतात. संपूर्ण देवतांचं रहस्य पुरापूर वर्णन केलं आहे. ज्या रहस्यासहित ऋषी लोक धर्माचं मोठमोठं यज्ञ करतात, संपूर्ण दानाचं फल प्रतिपादन करतात. शास्त्राने सर्वदा तत्व हृदय संगम सांगितलं आहे. म्हणून नारायणाचं स्वरूप समजायचं. संत जेव्हा तत्वज्ञान सांगतात तेव्हा संताला नुसतं मानव देवानं समजायचं, नारायणाचं रूप समजायचं. तुम्ही त्यांना नारायणाचं रूप समजले की त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर पडते. आणि तुम्ही जर सहज आपल्यासारखं माणूस आहे बा असं समजले तर त्यांची दृष्टी पडून सुद्धा कृपा नाही होत. कारण आपली भावना असेल तशी कृपा होते. तुम्ही जर रामाची मूर्ती बा आहे दगड असं दर्शन करत असाल, नाही प्रभू राम आहे, मी नमस्कार करतोय, अशी भावना. मना पावना भावना राघवाची
धरी अंतरी सोड चिंता भवाची. मनाचे लोक सांगतात तरुण जाण्याची भीती मनात ठेवू नको, तू तरशीलच. म्हणून साक्षात भगवान नारायणाचं स्वरूप आहे. मनुष्याची पूजा केली म्हणजे नारायणाची म्हणून गोदान, तीर्थस्नान, यज्ञ अनुष्ठान यांचं फळ मिळतं. आपण अतिथीला जेव घातलं म्हणजे देवालाच जेव घालतोय असं समजलं पाहिजे. गोदान दिलं की खरंच आपलं कल्याण होणार आहे. तीर्थामध्ये स्नान केल्यावर खरंच आपण पवित्र झालो असं समजायचं. यज्ञ अनुष्ठान आता पहा, माघ महिन्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी होती ते लोक आपल्या मुलांना घेऊन गेले, त्याच्यात आंघोळ केली, बसले असे जप केला. कारण त्यांची भावना आहे माघ महिन्यामध्ये स्नान केल्यानंतर पाप जातं. बाकीचे लोक म्हणजे एवढ्या गर्दीत जायची काय गरज आहे, काय नदी पळून चालले असं सांगतात लोक. देव का पळून चालला. आता ते मागच्या वर्षी मोठा महाकुंभ होता ना, तर तिथल्या मोटरसायकलवाल्यांनी काय केलं होतं, गर्दीतून तुम्हाला मी पोहोचून देऊ आणि परत आणून द्यायचे. ते काही पैसे घ्यायचे, 500 रुपये 100 रुपये. लोकांनी चांगलं कमवलं त्यांनी. आता तुम्हाला एवढ्या गर्दीतून नदीच्या काठावर नेलं, आंघोळ केलं आणि परत तुम्हाला स्टँडजवळ आणून सोडलं. बरं, इतकी सोय ठेवलेली, हरलेल्या माणसाला अमुक ठिकाणी उभा राहा म्हटलं की लोक पोलीस यायचे, त्याला तिथे तुम्ही तिथे भेटा. तिथे खाटी टाकून ठेवल्या होत्या, पलंग ठेवले होते, जेवा खा सगळी सरकारने सोय केली होती. मग आणखीन काय करणार. पण तुमची भावना पाहिजे. आपण जर त्या भावनेने गेलो नाही, मनीने भावून देव मला पाव, देव अशानं काही पावत नाही. आणि आमचे तुकडोजी महाराज म्हणतात देव काही बाजारचा भाजीपाला नाही. बाजारच्या 8 दिवसापूर्वी टमाटे 50 रुपये आणि आज 5 रुपये. भाजीपाल्याचं काय खरं आहे, 5 रुपये किलो होते आज. केळं एकदम वाढून गेले, कारण आता सण आले ना. म्हणून यज्ञ अनुष्ठानं सुद्धा करत असताना तुमची भावना पाहिजे. आणि भावना झाली की हृदय शुद्ध होतं. भावना झाली की हृदय शुद्ध होतं. अवश्य पुण्य मिळतं आणि आपल्याला विजय म्हणतो. म्हणून श्रद्धापूर्वक शास्त्र श्रवण करा. बस शेवटचा उपाय सांगेल. जे शास्त्र आहे, जे कोणी सांगतं ते श्रद्धापूर्वक श्रवण करा. आणि ते केल्यानं शास्त्र ग्रंथ हे पूर्व पापापासून आपल्याला मुक्त करतात. आणि पूर्व पाप गेलं म्हणजे भविष्यामध्ये पुन्हा पाप आपल्या हातून होत नाही. शास्त्र म्हणून ज्ञानेश्वर माऊली सुद्धा लिहिते, शास्त्राधारे वर्तावे, विश्व मोहेरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. म्हणून नित्यप्रती धर्मानुष्ठान करत राहा. म्हणून रोज काहीतरी अनुष्ठान केलं पाहिजे. अनुष्ठानाचा उपयोग मरण्याच्या नंतर सद्लोकाची प्राप्ती होते. बस जे आपण जे आता हे श्रवण करतोय सकाळ दुपार, तर याचं फळ असं आहे, सद्लोकामध्ये आपल्याला जावं लागेल. नाही तर माऊली म्हणते माणसाला कुठे जावं लागतं, यमाचा पाहुणा प्राणी होय. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडवले वाटे जाता गंगा स्नाना.